आईने छान मस्त भाकरी आणली. चला म्हणजे थंडीच्या आत आपलं येणं लोट केलं जी. फ्रेश भाजीचं होतं ते काय म्हणते त्याला, लौकीचे पराठे करायसाठी मी इथे लौकी. गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर खूप उशिरा ब्लॉग सुरू करत आहे मी, कारण मला आज उशीरच झाला, कामांना सुद्धा उशीरच झाला आणि सर्व कामं करून घेतले मी. म्हटलं आता सर्व कामं करूनच घ्या आणि मगच ब्लॉगला सुरुवात करा. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर आज आहे मतदान, त्याच्यामुळे जायचं आहे वर्धेला आणि यांना जसं ॲडजस्ट होईल तसं आम्हाला जावं लागेल मतदान करायसाठी तरी, कारण यांची आहे ड्युटी त्याच्यामुळे. तर आईबाबा पण आलेले आहे, माझे आईबाबा आलेले आहे मामाच्या भेटीला, कारण मामांची तब्येत नाही थोडी व्यवस्थित, त्याच्यामुळे भेटायला आलेले आहेत ते. तर येता येता सर्वात आधी ते इथे आली, कारण शान्वीला भेटायचं होतं म्हणून, कारण आम्ही नंतर चाललं जाऊ वर्धेला, त्याच्यामुळे मग आधी इथे भेट घेते म्हणे आणि मग नंतर मामाकडे जाते. तर आईला घाईघाईत म्हणजे यायचं होतं, त्याच्या घाईघाईमध्ये जेवण करायला नव्हतं भेटलं घरी, आणि तसंही ती येत असली तर काही ना काही घेऊनच येते आमच्यासाठी. तर तिने आज छान मस्त जेवणाचा डब्बा आणलेला आहे, तिने इथेच जेवण करेन म्हणे आणि मग जाऊ म्हणे. तर आता माझंसुद्धा जेवण व्हायचं आहे, तर माझी आंघोळ वगैरे व्हायचीच होती, कारण कामं व्हायची होती, त्याच्यामुळे मी म्हटलं आई तू बस, मी पटकन आंघोळ करते आणि मग पटकन आपण जेवण करू. तर जेवणाचं ताट वाढलेलं आहे, माझी तयारी वगैरे व्हायची होती, त्याच्यामुळे म्हटलं करा तुम्ही सुरुवात, मी येतेच. आणि चला तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे. मी मस्त तसं जेवण आणलेलं आहे डब्यामध्ये. तर हे बघा, आईने छान मस्त भाकरी आणली. कशाची भाकरी आई? मिसळची आहे का ज्वारीची? हां, ज्वारीची भाकर, आळण म्हणजेच वाटल्या दाण्याचं आळण. हां, लाल भाकर कायची असते? लाल भाकर नाचणीची नाही, नाचणीची असते ना, लाल भाकर नाचणीची असते ना. मोठ्या ज्वारीची लाल भाकर. हो का, मोठ्या ज्वारीची. तर इथे हां, हेकडे कणीस. हो का, तर काहीतरी माहीत पडलं आजच्या दिवशी. थँक्यू सो मच आम्हाला छान माहिती दिल्याबद्दल, हेकड्या कणीसाबद्दल. तर इथे ज्वारीची भाकर आणलेली आहे, वाटलेल्या दाण्याचं आळण म्हणजे तुरीच्या शेंगा आलेल्या आहे. आता आमच्या आईकडे तर हाडपक्या गणपतीपासूनच तुरीच्या शेंगा वगैरे आणणं सुरू झालेलं आहे. त्यांच्या शेतात आहे, तरी पण त्यांना खूप जास्त काही असते. तुरीच्या शेंगाचं आळण खाणे, पुन्हा वाटल्याचे काय म्हणते ते सोला भात, माझ्या आईचा फेवरेट सोला भात. तर हे आणलेलं आहे आणि हे मी घरी केलेलं आहे, भेंडीची भाजी पोळी. चला मग आम्ही इथं जेवण करून घेतो. आणि आजकाल आम्ही हे चटई टाकून जेवण करत आहे, कारण की कसं थंडा येते पूर्ण, हिवाळी जे फरची आहे ना खूप जास्त थंडी येते, त्याच्यामुळे. तुम्ही या बाबा जेवण करायसाठी. जेवण करून आले. चला तर मग आम्ही जेवण करून घेतो. खाऊन पाव तुम्ही. एकडा काला खाल्ला तरी. कशाचा खाल्ला? पोळीचा खाल्ला का? हां, भाकरचा. आवडीनं सासूच्या हातच्या भाकरी आणि हळदचा काला खाणं सुरू आहे. हां, मला मिसळच्या भाकर आवडते याच्यापेक्षा जास्त. गरम गरम निवेर आहे ना, जवळ एक शेगडी आहे. या सीझनचा पहिला आळण, पूर्ण ताराची आहे ते, एक नंबर. त्याच्यावर भाकर टाक मस्त, ते पण भाकरी सोबत. खाली पूर्ण इस्टोर आहे मस्त. लाल लाल. आणि ते भाकरी कशा करते त्याच्यात डिस्कशन सुरू आहे दोघं जणांना. एक म्हणते निळ्यावर करते, एक म्हणते तायावर करते. चालू द्या तुमचं तुम्ही, कारण आम्हाला जशा पद्धतीने करता येते तसंच करणार आहे.
पैसे नाही पाहिजे, राहू द्या. हो. कुठेच नाही, आम्ही वर्धेला चाललो. शानू उतर लवकर, उतर पटकन. आम्ही जाऊ दे मग. चला तर हे तर गेले आणि आता आम्ही निघू. चला, चलता ना पटकन चला, म्हणजे थंडीच्या आत आपलं येणं झालं पाहिजे. हा चला मग, चला पटकन करा, पटकन. माझी तयारी होऊनच आहे. चल ग. गेली दीदी गेली. कोणाला वोट केलं जी? हा काही जाऊ आले. बाबाला माहित पडलं तर नाही नाही. उतरते तो. उतरते तो. तुम्ही एवढ्या वोट दिलं का जी? एकदम थकूनच गेल्या बिलकुल. मी म्हणलं आपण मस्त फोटो गिटो काढू म्हणलं, असे करून असे आपण सर्वजण काढू म्हणलं. नाही तुम्ही छानच दिसता तुम्ही. तुमचं का पाहायचं काम आहे जी. मग तुमचे कपडे आणले ना मी, शिलाई करून आणले. तू मी घरी परत येण्यासाठी निघालो, तर इथे मध्येच मला इतका छान असा सुगंध आला, तर आम्ही सर्वात आधी गाडी पलटवली आणि गेलो निर्मल बेकरीच्या मेन फॅक्टरीमध्ये. तिथून ब्रेड वगैरे घेतली आणि ताजी छान मस्त, आणि निघालो पुन्हा परत देवळीला यायसाठी. आणि इतकी जास्त थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. शानूला थंडी लागत होती, रडत होती. ते मी तिला असं ओरडत आतापर्यंत आणलं इथपर्यंत. झालं आता आलेलंच आहे आमचं गाव. आता मस्त बघते मी मामाकडे जाते, जमलंच तर मामाची भेट घ्यायसाठी. आणि मग मार्केटमध्ये जायचं आहे थोडंसं भाजीचं आणायसाठी. थांब ना पिल्लू, इथं तर बस मस्ती, जिथं म्हटलं तिथं मस्ती सुरू असते. माहिती नाही आई गेली की आहे तर माहिती नाही, गेली असं बहुतेक. कारण की कसं थंडी खूप जास्त. आई गेली असं का गेली असं, कारण की थंडी खूप जास्त आहे ना त्याच्यामुळे. तर मग मामाकडे जाऊ आणि आता कधी गेल्यानंतरच भेटते तुम्हाला. आमचे खूप काही कामं आम्ही करून घेतले वर्धेत, जेवढे कामं होते तेवढे करून घेतले. ते एक राहिलेलं आहे ते आता मी मला सांगते घरी गेल्यानंतर काय केलं काय नाही. तर आला आमचं देवळीचं गेट. शेवटी पोचलो रे बा.
तर इतकं छान छान मस्त फ्रेश भाजीचं होतं. तर मी सर्व घेऊन आली भाजीचं, मामाकडून सुद्धा आली. म्हणजे इतकं छान सर्वच असं फ्रेश. ते काका बोलले अर्ध्या तासा अगोदरच आलेलं आहे सर्व. आणि कोबी बघा इतकी छान आहे, मस्त कोबी आहे, काहीच नाही, कीड नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, मस्त भाजीचं आहे. आणि पालक पण छान फ्रेश होती, मेथीसुद्धा फ्रेश होती. तर मी घेऊन आली, छान तोंडी लावायला होते म्हणून. मी तर भाजी करण्यापेक्षा जास्त अशीच खात असते जेवणासोबत. आणि सांबारसुद्धा छान होता, मस्त. म्हणजेच कोथिंबीर, शिमला मिरची आणली, लौकी आणली, वालाच्या शेंगा आणल्या, त्यासुद्धा मस्त होत्या. हे बघा एकदम ताज्या अशा भाज्या, शेंगा आहे. आणि आलू हे असलं ना म्हणजे टेन्शन नाही राहत. एक आलू कापला, शानूसाठी भाजी करून देता येते. आणि आता मी करते लौकीचे पराठे. लौकीचे पराठे करते, मला आवडते लौकीचे पराठे. तर लौकीचे पराठे करते आणि त्याचसोबत कशाची तरी चटणी करणार. चला तर मग बाकी नंतर बोलते तुमच्यासोबत सविस्तर. पहिले मी हे भिजवून घेते. आणि सर्व पसारा जो आहे तो मी तसंच टाकून गेली होती. आणि म्हणजे घाई गडबड होती ना, कसं तिकडे पण जाणं लवकरात लवकर महत्त्वाचं होतं वेळेच्या आत. त्याच्यामुळे मग मी सर्वात आधी तर ओट करायसाठी गेलो. त्याच्यानंतर मग गेली मी घरी चहा वगैरे घेतला. आणि मग आली मार्केटमध्ये. पुन्हा एक गाडी बघायसाठी गेलो आम्ही. तर 2 व्हीलर बघायसाठी म्हणजे बोलून बघत होतो, पण तिथे ना इतकी जास्त गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. म्हटलं आता आपण जर इथे थांबलो आणि काय म्हणतात त्याला कोटेशन वगैरे काढत बसलो इथे, तर भरपूर वेळ होऊन जाईल आणि मग आपल्याला जायला उशीर होईल. तर मग थंडी खूप लागणार. त्याच्यामुळे म्हटलं पटकन जाऊ द्या म्हटलं, नंतर कधी येता येते, उद्या त्यांना आहे वेळ, उद्या जातील ते वर्धेला, तुम्ही बाबांसोबत चालले जा म्हटलं. आणि पुन्हा त्याच्यानंतर गेलो आम्ही शान्वीच्या शाळेचं स्वेटर बघायसाठी. तर ते बोलले 7:30 वाजेपर्यंत येणार, पण म्हटलं ते सुद्धा कॅन्सल झालं, ते पण काम नाही झालं. तिकडून अशी निघाली. तर मला इतका छान असा मस्त सुगंध आला ब्रेडचा, म्हणजे जाताच इतका छान. मी म्हटलं किती छान मस्त असा सुगंध येत आहे म्हणलं. तर ते बोलले अरे इथे ब्रेड मिळते ताजी, म्हणजे फॅक्टरी होती तिथे, मेन फॅक्टरी जी आहे निर्मलची ते फॅक्टरी, तिथे ब्रेड मिळते तिथं. तर मी म्हटलं चला आपण ताजी ब्रेड घेऊन जाऊया. तर ही ब्रेड असा सुद्धा इतका छान असा स्मेल येतात ना, खूप मस्त. तर याचे मी करणार होती ब्रेड पकोडे, पण मला असं वाटत आहे की अशीच छान मस्त शेकून अशीच खावी, कारण की खूप ताजी आहे. तर ब्रेड पकोड्यांसाठी उद्या इथूनच घेऊन येणार, पण हे दुधासोबत वगैरे छान लागणार. तर हे राहू देते मी असंच. आणि एक छोटं टोस्टचं पॅकेट आणलं, छोटं आहे टोस्टचं पॅकेट, तर हे आणलं बस. बाकी तर काही नाही. मग आम्ही लवकरात लवकर निघून आलो. आणि आल्या मी गेली मामाकडे आणि मग भाजीचं घेऊन आली. बस आजचा एवढा शेड्यूल झाला, थोडं थकल्यासारखं वाटतं. आणि माझं ना ऐन वेळेवर एवढ्या दिवस माझ्या नाही का नजरेसमोर असं दिसत होतं वोटिंग कार्ड माझ्या बॅगमध्येच होतं. बॅगमध्ये जे मी नेहमी वापरते ना बॅग माझी, त्या बॅगमध्येच ठेवून होतं वोटिंग कार्ड. आणि माझं हे असते ना माझं वोटिंग कार्ड, ATM आणि आयकर विभागाचं ते काय म्हणते त्याला, हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, हे क्या. कधी मराठीतले शब्द माहीत असते, ते इंग्लिशमध्ये जाऊ द्या. आयकर विभागाचं ते कार्ड असते ना, ते कार्ड आहे. 3 कार्ड माझ्या पर्समध्येच राहते, पर्समध्ये नेहमी राहते. ते 3ही दिसत नाही, कारण काल केला शानूनी कारभार त्यामध्ये पर्समध्ये, त्याच्यामुळे ते कार्ड नव्हतं दिसत. म्हणून पूर्ण डॉक्युमेंट्स, कपडे, सर्व असं गाद्या वगैरे उलट पालट. हे बघा असं काढ कूड, म्हणजे कुठेतरी खाली ठेवलं असेल बा म्हणून नाही का, असं सर्व काढ कूड केलं, पण कार्ड काही भेटलं नाही. कारण की हे असं असतेच की म्हणजे असं आहेच माझ्यासोबत, तर असं नेहमीच घडते. केव्हा मला जे वस्तू पाहिजे असते ना तेव्हा बिलकुल भेटत नाही. नाहीतर मग ते नाही काय एकदम असं जेव्हा काम नसते ना
तेव्हाच ती दिसून जाते. म्हटलं आता शोधत बसण्यात काही फायदा नाही, वेळ इथेच निघून जाईल. तर मी म्हटलं यांना म्हटलं चला आपण जाऊ, तुम्ही विचारून बघा फोन करून की याच्यावर होणार, आधार कार्डवर होणार का म्हणून. तर ते बोलले हो. बाबांना कॉल केला होता, ते बोलले हो आधार कार्डवर होऊन जाते, तर तुम्ही आधार कार्ड घेऊन या, पण या लवकरात लवकर. तर म्हणून मग आम्ही सर्व काही राहू दिलं, जसं आहे तसं, तिकडून आल्यानंतर होते म्हटलं. तर आता मी सर्वात आधी ते सर्व आवरून घेते, नाहीतर मग सर्वात आधी मी काय करते, भिजवून घेते याचं पराठ्यांचं जे आहे ते भिजवून घेते आणि मग बाकीचं आवरत बसते. चला तर मग मंडळी, आता मी पटापट पराठे टाकून घेते आणि मग करत बसते बाकी सगळं. लौकीचे पराठे करायसाठी मी इथे लौकी किसून घेतलेली आहे, त्यात कांदा, पुन्हा तिखट, मीठ, हळद चवीनुसार आणि त्यात टाकलेलं आहे तीळ, ओवा, जिरं, सांबार, पुन्हा अद्रक, लसूण आणि काय टाकलेलं आहे, बेसन 1 चम्मच. तर आता यामध्ये हे सर्व जे आहे हे सर्व मी आता सर्वात आधी मिक्स करून घेणार आणि लागलं तुम्ही याच्यामध्ये, म्हणजे लागलं नाही, एकदम जास्तही पीठ असलं ना तर तेवढी चव लागत नाही लौकीच्या याची. म्हणून मग कमी, म्हणजे एक तुमचा घट्ट एक डो बनला पाहिजे असं कणकीचं पीठ, म्हणजे गव्हाचं पीठ यामध्ये टाकणार मी. चला तर मग आता पूर्ण डो भिजून झाल्यानंतरच मग मी तुम्हाला दाखवते. झालं पराठ्यांचं भिजून आणि काही नाही, आपली साधी सिंपल जे पराठे लाटायचे असते बस तसेच लाटले आणि छान असे सॉफ्ट पराठे होतात लौकीचे. तुम्ही सुद्धा करून बघा आणि अशा पद्धतीने कराल तर नक्कीच तुमचे सॉफ्ट होणार पराठे. तर इथेच नाही आता आलेल्या होत्या, तर आम्ही मस्तच नाही, आम्ही खूप सिरियस विषयावर असं नाही का गप्पा गोष्टी करत बसलेलो होतो. खूप सिरियस विषय चालू होता, म्हणजे असंच आपला रोजचा जे विषय असते आपल्या घडामोडीतला तोच विषयावर आम्ही बोलत होतो. तर ते काही सांगू नाही शकत मी तुम्हाला, ते आमच्या दोघींचं सिक्रेट आहे. तर सो ते जाऊ द्या, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता यावेळेस ना म्हणजे ना आता त्या एका ठिकाणी जेवण करायला गेल्या होत्या त्यांच्या रिलेटिव्सकडे. तर त्या तिथून आल्या, माझ्याजवळ बसल्या, आम्ही अशा गप्पा गोष्टी वगैरे केल्या. थोड्या वेळात नंतर घरी गेल्या आणि त्यांना घरी जाताच एक कॉल येतो. तर त्या कॉलवर बोलल्या जाते की म्हणजे त्यांचं जे कोणी रिलेटिव्ह आहे ते वारले म्हणून. आणि मेन म्हणजे ते जे रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडे त्या 2 तास अगोदर जेवण करून आल्या होत्या, तेच रिलेटिव्ह वारले. म्हणजे त्यांना इतका शॉक बसलेला होता, बापरे. तर मला जसं कळलं, मला यांनी सांगितलं, तर मला जसं कळलं मी त्यांना कॉल केला. त्या तर रडतच होत्या म्हणा, पण त्या बोलल्या मी आत्ताच 2 तासा अगोदर त्यांच्या बाजूला बसून जेवण करून आली आणि हे सगळं मला म्हणजे विश्वासच नाही बसत आहे. तर असं सर्व झालं, म्हणून म्हणते की एकही दिवस आपला हातचा नाही आहे. काय होईल 5 मिनिटांनी सुद्धा काय होईल आपल्यासोबत सांगता नाही येत. कारण त्यांनासुद्धा असं वाटलं नव्हतं त्यांच्याकडे पाहून की असं काही होणार म्हणून 2 तासांनी. बरं यांनाच असं वाटत आहे, तर त्यांचे जे जवळचे आहे त्यांच्यासोबत असं झालं, त्यांना किती बेकार वाटत असेल. तर एकही दिवस हातचा नसतो मंडळी. तर मस्त जगा आणि मस्त राहा. तुम्हाला जे स्वतःचं काय करायचं आहे काय नाही, चांगलंच म्हणणं नाही. आयुष्यात आपोआप पण काही गोष्टी घडत असतात वाईट चांगल्या, पण आपण जे आपल्याकडून जेवढं चांगलं होते तेवढं चांगलं करा आणि मस्तच राहा, मस्त आयुष्य जगा. एक दिवस हातचा नाही आहे. तर जेवण वगैरे झालं, स्नेहाताई बसलेल्या होत्या आतापर्यंत माझ्याजवळ. तर म्हणून आम्ही थोडं गोष्टी वगैरे करत बसलो आणि सोबतच मी माझे कामं करून घेतले आणि जेवण तर झालंच. आता हे भाजीचं जे आहे आणलेलं, तर भाजीचं जे आहे ते कसं आज जर नाही निवडली तर उद्यापर्यंत ते सर्व चिमून जाते आणि मग निवडण्याचा इंटरेस्टसुद्धा चालला जातो. म्हणून मग आता इथे भाजीचं निवडून घेते मी. आणि बघा किती मस्त अशी ताजी भाजी आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही पालकसुद्धा मस्त आहे ताजी. तर उद्याची डाळ भाजी वगैरे करावी लागेल. आणि आता मी हे पूर्ण भाजी निवडून घेते, साफ करून घेते पूर्ण भाजी आणि मग आराम करते. आणि इथे बघा शानू दीदी
अभ्यास करत आहे. माझी वाट बघत थांबली. म्हटलं वाट बघत बसण्यापेक्षा तू पुस्तक घे एक आणि वाचत बस मग. हां वाच. कळलं कळलं. वाच, मनातल्या मनात वाच पण. आपण भाज्या निवडून घेते आणि ब्लॉगला मी इथेच एंड करते आजच्या. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि सर्वांनी वोट दिलेच असेल तर आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. त्यामुळे काय होते मग तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते. त्याच्यामुळे जास्त सर्च करत बसायची वगैरे काही गरज राहत नाही. डायरेक्ट नोटिफिकेशन आलं की ओपन करायचं, बस झालं. तर भेटू उद्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. सनू बाय कर, सनू बाय कर, बाय. खूप सायलेंटली बाय बाय बाय. भेटू.